मलिकवाड चिकोडी तालुक्यातील नद्या कोरड्या पडू लागल्यानं पाणी टंचाई जाणवणार। एकीकडे उष्णतेचा कहर तर दुसरीकडे आटत चाललेल्या नद्या यामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिक हैराण झाले असून नद्यांच्या पाण्याची पातळी पूर्णपणे घटल्यानं चिंतेचा विषय बनलाय। त्यामुळे सरकारने धरणसाठ्यातील पाणी सोडून शेती व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी नदीकाठच्या प्रदेशातून केली जाते। शेतीतील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून लोकप्रतिनिधींनी कर्नाटक व महाराष्ट्रातल्या सरकारकडे नदीपात्रात धरणातील पाणी सोडून पिकाला जीवदान द्यावं अशी मागणी सुरू केली आहे। सध्या लोकसभा निवडणुका होणार असून अशा परिस्थितीत शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी आवश्यक असल्याचं बोललं जातंय। नद्या विहिरी यातील पाणी पूर्णपणे आटल्यानं पाणी टंचाई जाणवते। सध्या पाणी उपसा बंदी करण्यात आली असल्यानं शेतातील पीक कसं वाचवायचं हा सवाल शेतकऱ्यांना सतावत आहे। वातावरणातील उष्णता वाढली असून अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांना दिलासा देत असलं तरी सध्या मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे। लोकप्रतिनिधी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत असून गरज भागवण्या इतपत पाणी नदीपात्रात आल्यास शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे। यासाठी शेतकरी नदीपात्रात पाणी केव्हा सोडणार याची वाट पाहत आहेत। मलिकवाड परिसरातील दूधगंगेचं पात्र पूर्णपणे कोरडं पडलं असून शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यात उर्वरित गरज कशी भागवायची हा प्रश्न निर्माण झालाय। मग सर्वांच्या नजरा सरकारच्या आदेशाकडे व पावसासाठी ढगाकडे लागलेल्या आहेत। विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने, मलिकवाड।